आणि आता बातमी जयप्रभा स्टुडिओच्या खरेदीवरून पेटलेल्या वादाची। कोल्हापुरात संतप्त नागरिकांनी शाईफेक केली आहे। जयप्रभा स्टुडिओ खरेदी करणाऱ्या भागीदारांच्या कार्यालयावर शाईफेक करण्यात आली आहे। परप्रांतीय लँड माफिया चले जाओ अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं। भगवे झेंडे हातात घेऊन नागरिकांनी हे आंदोलन केलं। झालेला व्यवहार रद्द करून स्टुडिओ परत देण्याची मागणी करण्यात आली। तर दुसरीकडे स्टुडिओच्या विक्रीचा व्यवहार रद्द करून तो केवळ चित्रीकरणासाठी राखीव ठेवावा अशी मागणी करत चित्रपट महामंडळानं साखळी उपोषण सुरू केलंय। माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलांचा स्टुडिओ विकत घेण्यात सहभाग असल्याचं पुढे आलंय, त्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा संताप व्यक्त होतोय। संस्थाकालीन असलेला हा स्टुडिओ नंतर लता मंगेशकर यांच्या मालकीचा झाला। त्यावेळी सुद्धा त्यांनी याची विक्री करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो कोल्हापूरकरांनी हाणून पाडला। झालं तर पाहायला मिळते। होय, काल ही बातमी सकाळपासून आम्हाला ज्यावेळेला समजली त्यावेळेला अनेक व्यावसायिक आमच्या महामंडळात आले आणि ह्याच्यावर काहीतरी आवाज उठवला पाहिजे, त्याच्यासाठी मी मीटिंग कॉल केली। त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सर्वांमध्ये असं ठरलं की यासाठी आता लोक आंदोलन करणं गरजेचं आहे आणि हा लढा उग्र करण्यासाठी आम्ही आज सकाळपासून इथे साखळी उपोषण ठेवतोय। आणि जोपर्यंत हा स्टुडिओ हा चित्रपट व्यवसायासाठी आमच्या ताब्यात मिळत नाही, तो सुरू होत नाही इथं, तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार। वाईट तर वाटतेच, पण देणाऱ्यांची आता काही संबंधच राहिलेला नाही। घेणाऱ्यांनी या व्यवसायासाठी आपलं योगदान देऊन ताबडतोब हा व्यवसायासाठी स्टुडिओ ओपन करावा एवढीच विनंती आहे आमची। आम्ही काही कुणाच्या विरुद्ध आंदोलन करणार नाही, काहीही करणार नाही, पण त्यांनी व्यवसायासाठी हा स्टुडिओ ओपन करून द्यावा। कोल्हापूरची शान मान आणि अस्मिता असणारा हा कलावंतांनी भालजी पेंढारकरांनी जिवंत ठेवलेला हा जयप्रभा स्टुडिओ आहे। ह्याच्यावर आमच्या मतानुसार दरोडा पडलेला आहे, कारण ही जागा मुळात जिथं लोकभावना आहे, कलाकारांचं प्रेम आहे, अनेकांचे संसार आहेत, त्यामुळं ही जागा घेणंच चुकीचं आहे। त्याचबरोबर मी कोल्हापूर महापालिकेत गेली 25 वर्षे आहे। वेळोवेळी बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आले, त्यावेळेला आम्ही फेटाळलेले आहेत सभागृहानं, आणि त्यांना लता मंगेशकरांना देखील आम्ही पर्यायी जागाचा प्रस्ताव दिलेला की तुम्हाला आम्ही दिदी तुमची जागा 1.5 लाख आहे तर तुम्हाला 3 लाखाचा TDR आम्ही देतो, ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट। त्यामुळे ते देखील त्यांनी त्यावेळेला प्रस्ताव नाकारला। त्याच्यानंतर ही जागा कोल्हापूर महापालिकेमध्ये कायमस्वरूपी राहण्यासाठी आम्ही कोल्हापूर महापालिकेनं बहुमतानं ह्याच्यावर रिझर्वेशन टाकलं, पण दुर्दैवानं शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी झालेली नाही। मुळात आपण हा एक साधा प्रश्न आहे की एखादं मंदिर, एखादं मस्जिद किंवा वेगळं कुठलंही प्रार्थना स्थळ त्याच्यावरती अतिक्रमण झालं तर आपण ज्या पद्धतीनं पेटून उठू त्याच पद्धतीनं आम्ही आमच्या मंदिरासाठी, हे मंदिर फक्त कलावंतांसाठी आहे असं आम्ही मानत नाही, कोल्हापूरच्या प्रत्येक नागरिकासाठी हे मंदिर किंवा एखाद्या श्रद्धास्थानापेक्षा कमी नाही, तर ते पूर्ववत चित्रीकरणासाठी सुरू राहावं, कलावंतांना मिळावं, इतकीच आमची मागणी आहे। वडिलांनी खूप मोठा लढा दिला आहे, या सगळ्या कलाकारांनी दिला आहे। काल हे ऐकल्यापासून खूप अस्वस्थ आहे आणि रात्री झोप नाही, म्हणजे फारच घरातल्या लहान मुलांना सुद्धा, अगदी माझी पुतणी सुद्धा म्हटली की मला अरे स्टुडिओ किती रुपये लागतात स्टुडिओ घ्यायला, म्हणजे त्या कलाकाराच्या घरातल्या लोकांनाच हे माहिती आहे की बाबा काय त्रास आहे। ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। जर का त्यांनी थांबवलं नाही आणि ही प्रॉपर्टी जर का बिनशर्त आणि कुठल्याही त्याचा मोबदला परत न घेता ही जर प्रॉपर्टी जोपर्यंत हे सरकारला आणि शालिनी सिनेटोनच्या म्हणजे जयप्रभा स्टुडिओच्या लोकांना परत देत नाही, तोपर्यंत हे असं आक्रमक आंदोलन चालूच राहणार। जर या परप्रांतीय लँड माफियाने जर आमच्या जयप्रभा स्टुडिओ परत शासनाला, आमच्या महानगरपालिकेला परत केला नाही, आता फक्त शाई मारल्या, पण जर यांनी ताबडतोब किंवा 15 दिवसाच्या आत जर हे सगळं स्टुडिओ वर्ग केला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, म्हणजे त्यात त्यांचं कोणत्याही प्रकारची हानी होऊ शकते अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही कोल्हापूरकर म्हणून करत